आम्हाला कोणत्याही स्वरूपात मुलाचे पार्थिव हवे आहे. शेवटचे दर्शन करून सर्व प्रक्रिया आम्हाला करायची आहे. युद्धात आमचा मुलगा गेला, आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आम्ही आता जगायचं कसं? मुलाचे पार्थिव येईल, शेवटचे दर्शन होईल याची आम्ही वाट पाहतोय, असे बोल आहे एका वडिलांचे. मुंबईचा तरुण इराण इस्रायल युद्धात ठार. अमेरिका इराण युद्धात मृत्यू पावलेल्या दीक्षित सोलंकी यांचे वडील अमृतलाल यांनी ही वेदनादायी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यानंतर सुरू झालेल्या युद्धात एका भारतीय नागरिकाची मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच माहितीच्या अपडेट्ससाठी. दीक्षित सोलंकी असे या नागरिकाचे नाव आहे. 32 वर्षीय दीक्षित सोलंकी हे मूळचे दीवचे होते, पण त्यांचे कुटुंब सध्या मुंबईत कांदिवली येथे राहते. दीक्षित यांच्या वडिलांनी गुरुवारी एक न्यूज चॅनलला सांगितले की दीक्षित हे खनिज तेल वाहून नेणाऱ्या MKD ओम नावाच्या तेल टँकरवर ऑइलर खलाशी म्हणून काम करत होते. 1 मार्च रोजी सकाळी MKD ओम ओमानच्या आखातातून जात असताना त्यावर हल्ला झाला आणि त्याला आग लागली. या घटनेत दीक्षितचा मृत्यू झाला. मात्र घटनेला 5 दिवस उलटूनही दीक्षित यांचे पार्थिव भारतात परत आणण्यात यश आलेले नाही. केंद्र व राज्य सरकार आणि संबंधित कंपनीने अजूनपर्यंत कुटुंबाशी संपर्क केलेला नाही, असे सोलंकी कुटुंबियांनी आणि सेलर्स युनियनने सांगत नाराजी व्यक्त केली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या व्ही शिप्स नावाची कंपनी MKD ओम टँकरचे व्यवस्थापन करते. रॉयटर्सने व्ही शिप्स एका अपघाताचा हवाला देत 1 मार्च रोजी वृत्त दिले की ओमान्समधील मस्कतच्या किनाऱ्याजवळ असताना जहाजावर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये त्याचा एका भारतीय क्रू सदस्याचा म्हणजेच एका खलाशीचा मृत्यू झाला. 1 मार्च रोजी जहाज मस्कतच्या किनाऱ्याजवळ असताना त्यावर एक संशयित मिसाईल आदळले, ज्यामुळे स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. घटनेच्या वेळी इंजिन रूममध्ये असलेल्या एका क्रू मेंबरचे निधन झाल्याचे आम्ही अत्यंत दुःखाने सांगत आहोत, असे व्ही शिप्स आपल्या निवेदनात म्हटल्याचे रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सांगितले आहे. दीक्षित सोलंकी 6 वर्षापासून ऑइलर म्हणून कार्यरत होता. दीक्षित अमृतलाल सोलंकी हा 32 वर्षाचा तरुण होता. 1994 दीव येथे त्याचा जन्म झाला होता. मूळचे ते दीव येथील रहिवासी होते, मात्र गेल्या 7 वर्षापासून ते मुंबईतील महावीर नगर कांदिवली पश्चिम येथे वास्तव्यास होते. घरी त्यांच्या पश्चात वडील अमृतलाल आणि एक 28 वर्षीय बहीण असे त्यांचे कुटुंब आहे. बहीण दुबई येथे कामानिमित्त असते. 4 महिन्यापूर्वी आईचे निधन झाले होते. दीक्षित यांचे 12वी सायन्स पर्यंतचे शिक्षण दीव व मुंबई येथे झाले होते. त्यानंतर GP रेटिंग आणि STW कोर्स म्हणजेच अभियांत्रिकीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले होते. गेल्या 6 वर्षापासून ते विविध कंपन्यांमध्ये ऑइलर खलाशी म्हणून काम करत होते, अशी माहिती वडिलांनी दिली. वडील देखील फिटर म्हणून क्षेत्रात गेले 20 वर्ष कार्यरत होते. वडिलांनी काम केलेल्या कंपनीतच सध्या दीक्षित गेल्या 4 महिन्यापासून कॉन्ट्रॅक्टवर कार्यरत होते. 10 डिसेंबर रोजी ते ड्युटीवर कार्यरत होते, तर 10 सप्टेंबर 2026 रोजी ते पुन्हा भारतात परतणार होते. दीक्षितचे पार्थिव व सविस्तर रिपोर्ट देण्याची वडिलांनी मागणी केली आहे. दीक्षितचे वडील मराठी चॅनलशी बोलताना म्हणाले की आम्हाला या घटनेबाबत कंपनीच्या काही लोकांनी घरी येऊन एका तारखेला सांगितलं. आम्हाला याचा धक्का बसला आहे. लहानपणापासून दीक्षितच्या खूप आठवणी आहेत. अमृतलाल चॅनलशी मराठीत बोलताना म्हणाले, मोठ्या लाडात आम्ही दीक्षितला वाढवलं आणि आमचं आयुष्य खूप चांगलं सुरू होतं. या घटनेने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. 4 महिन्यापूर्वी आईचे निधन झाले होते. आता त्याच्या निधनाने आम्ही पोरके झालो आहोत. आम्हाला कोणत्याही स्वरूपात मुलाचे पार्थिव हवे आहे. शेवटचे दर्शन करून सर्व प्रक्रिया आम्हाला पूर्ण करायची आहे. पुढे अमृतलाल म्हणाले की घटना घडून 5 दिवस झाले. संबंधित कंपनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या खलाशींशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र कंपनीकडून काहीही प्रतिसाद मिळत नाही. खोटी माहिती दिली जात आहे. केंद्र व राज्य सरकारने देखील कोणतीही विचारपूस आम्हाला केलेली नाही. आमची मागणी आहे की पार्थिव आम्हाला लवकर द्यावे आणि घटना कशी घडली व मृत्यू कसा झाला याबाबत सविस्तर रिपोर्ट आम्हाला देण्यात यावा.